डोंबिवलीत ज्या प्रोसेस कंपनीत स्फोट झाला त्या घटनास्थळापासून अर्धा किलोमीटरवरच्या परिसरातील घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। कालच्या स्फोटानंतर अजून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। हा ढिगारा हटवताना कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी संबंधित परिसरातील घरं रिकामी करायला सांगितलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। डोंबिवली केमिकल ब्लास्ट नंतरचा दिवस उजाडलेला आहे आणि कालचा दिवस डोंबिवलीकरांसाठी खूप भयानक होता, परंतु आज मात्र मलबा काढण्याचं काम सुरू केलेलं आहे। कारण रात्री मलबाचं काम जे मदत कार्य आहे ते थांबवलं होतं, कारण की त्यातून गॅस लिकेज होत होता आणि रात्री काही होऊ शकत होतं पण तो काम थांबवलं होतं आणि आता पुन्हा कामाला सुरुवात झालेली आहे। आणि कामाला सुरुवात होताच सर्वात पहिली नोटीस काढलेली आहे तिथल्या फायर ब्रिगेड्सनी, तिथल्या अधिकाऱ्यांनी, का जे आजूबाजूचा 500 मीटरचा जो एरिया आहे तो रेसिडेंटल आहे तो पूर्ण खाली करा, कारण गॅस लिकेज झाला तर कदाचित त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, लोकांना होऊ शकतो, म्हणून पुन्हा खाली करण्यास सांगितलेलं आहे। आपल्याबरोबर स्थानिक नगरसेवक आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या केमिकल काय सांगितलं आणि 500 मीटरचा एरिया पुन्हा खाली करायला सांगितलं। हो, खाली केमिकल त्यांनी ती तयारी ठेवलेली, त्याला तिथल्या तिथे कसं दाबता येईल ती तयारी त्यांनी ठेवलेली आहे, परंतु एक खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी तो 500 मीटरचा परिसर खाली करायला जाईल। नक्कीच काका, पूर्ण कालचा जो इन्सिडेंट बघितला लोकांच्या मध्ये एक भीती निर्माण झाली, कारण रेसिडेंटल एरियाच्या बाजूलाच रसायनं आहेत। बरोबर, काय केलं पाहिजे? तर लोकांना वाटलं की भूकंप झाला, स्फोट झाला आणि एवढा प्रचंड स्फोट होईल अशी कोणाला कल्पना नसल्यामुळे एक प्रकारचा भूकंप झाल्याची लोकांच्यात भावना होती आणि ते सगळ्याचा गोंधळ झाला आणि सगळे लोक बराबर बिल्डिंगमधून खाली आले। नक्कीच एक भीतीचं वातावरण आहे। ताई, अजूनही भीती कायम आहे? जो कालचा प्रकार अजूनही डोळ्यासमोर उभा राहतो? हो, कालचा प्रकार अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे, कारण आम्ही जेव्हा बघायला गेलो त्यावेळेला आमच्याही डोळ्यांमध्ये काचांचे तुकडे वगैरे उडाले होते। भूकंपाचा एक झाला असा पहिल्या सुरुवात असं वाटलं? हो, पहिल्यांदा आम्हाला असंच वाटलं की कुठेतरी काहीतरी झालेलं आहे, कारण आमच्या खिडकीतून आम्हाला आगीच्या ज्वाळा आणि हे दिसत होत्या, त्याच्यामुळे मला कल्पना आली की हा काहीतरी स्फोट घडलाय। पण बऱ्याच लोकांना बिल्डिंग हादरल्या, काचा फुटल्यामुळे असं वाटलं की तो भूकंप आहे म्हणून। नक्कीच एवढा मोठा हा इन्सिडेंट होता का भूकंप झाला की काय, असाच अनुभव प्रत्येक डोंबिवलीकरांना आलेला आहे। आता काम सुरू झालेलं आहे आणि 500 मीटरचे जे रस्ते पूर्ण जे रेसिडेंटल पब्लिक आहे किंवा जी बिल्डिंग्स इमारती आहेत ते सर्व खाली करण्यास सांगितलेले आहे। जोपर्यंत काम होत नाही, संध्याकाळमध्ये काम होईल तिथपर्यंत येऊ नका, कारण त्याचा त्रास होऊ शकतो, केमिकलचा त्रास होऊ शकतो, लहान मुलांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे घर खाली करायला सांगितलेलं आहे। आणि थोड्या वेळातच काम सुरू झालेलं संपेल काय काम ते, आणि काम संपल्यानंतर तुम्ही पुन्हा या आपल्या घरी असं सांगण्यात येत आहे। पब्लिक ऑपरेट करत आहे, पण लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे, जो कालचा अनुभव आहे लोकांचा ब्लास्टचा, ते अजूनही ते विसरू शकत नाही। एक भयान भीती यांच्या मनात पसरली आहे। व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।